सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स बेल्ले संयुक्त विद्यमाने आयोजित 3 दिवसीय विद्यापीठ स्तरीय कौशल्य विकास कार्यशाळा स्किल एज. तर यांचं कौतुक की त्यांनी सर्वांनी मिळून ही 3 दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आणि मला इथे बोलवल्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आता सर्वात मोठा टास्क आहे की आता 1 तास बोलायचं आहे मला. दुपारची वेळ आहे, बरेच कंटाळले आहात मुलं, गरमी आहे, तरीसुद्धा चॅलेंज आहे. बघूया जमतं का. कौशल्य स्किलेजच आहे ना, हे कौशल्यच आहे की समोरून कितीही विचारांचा भडीमार झाला तरी आपल्याला शांत चित्ताने ते ऐकून घेणं, हे सुद्धा कौशल्य आहे. तुम्हाला त्या माध्यमातून हे कौशल्य आज शिकायला मिळेल जे कुठेही तुम्हाला मिळणार नाही शिकायला. की इतकं गरम होत असताना सुद्धा सरांचं भाषण ऐकणं हे सुद्धा एक कौशल्य आहे. अँड दॅट विल बेनिफिट यू इन फ्युचर, आय होप. आता लिज्जत पापड संस्थेचे महाव्यवस्थापक यांनी फार छान बोललं, त्यांचे विचार मांडले, त्यांचा प्रॅक्टिकल व्ह्यू पॉईंट हा अतिशय चांगल्या पद्धतीने उदाहरणांनी स्पष्ट केला. पण बऱ्याच त्यांच्या उदाहरणातून अडाणी बायकांनी हे केलं किंवा शिक्षण नसतं तर आपण धंदा करू आणि या सगळ्या शिक्षकांना किंवा या शिक्षणातल्या क्षेत्रातील मोठ्या लोकांना आपण कामावर ठेवू, असे विचार त्यांनी त्यांच्या अनुभवातून मांडले. त्याचा आपण आदर करायलाच हवा. पण आपल्याकडे कसं आहे, आपण सगळी जी मुलं आहोत, म्हणजे मी सुद्धा, आपण सगळी मुलं ही जेन झी, आता माहिती आहे तुम्हाला, सगळी इनोव्हेटिव्ह माइंड्स आणि अतिशय छान असा पुढचा विचार करणारी आहे. आपलं कधी कधी इंटरप्रिटेशन चुकतं. म्हणजे समोरचा व्यक्ती बोलत असेल किंवा अशी उदाहरणं देत असेल तर त्यामागचा त्याचा उद्देश हा अतिशय निर्मळ असतो, पण इंटरप्रिटेशन त्याचं जे निघतं ते अतिशय भयानक निघू शकतं. तर ते निघू नये म्हणून मी सांगतो तुम्हाला एक की एज्युकेशन हे महत्त्वाचं आहे. त्यांनी जी जी उदाहरणं दिली त्या सगळ्या उदाहरणांमध्ये शिक्षणच होतं. अडाणी बायका हा त्यांनी उल्लेख केला. मुळात आपण सर्व शिक्षणाची जी व्याख्या आहे तीच मुळात चुकीची करतो. शिक्षण म्हणजे तुमच्याकडे किती डिग्रीज आहेत आणि तुमच्याकडे किती सर्टिफिकेशन आहे याला शिक्षण म्हणत नाही. जे स्किल आहे तेच शिक्षण आहे. परंतु आता वी आर लिव्हिंग इन दी एरा ऑफ 21st century. ग्लोबलायझेशनचं युग आहे. वी नीड डॉक्युमेंटेशन, बरोबर की नाही. आपल्याकडे मौखिक नॉलेज खूप आहे, पण पेपर नसेल तर कोणी उभं करणार नाही, कोणतीही इंडस्ट्री उभी करणार नाही. कळलं का. एखादी संस्था जरी तुम्हाला चालवायची असेल तरी त्याचं रजिस्ट्रेशन पहिलं करावं लागतं की नाही, मग तिथे शिक्षण येतं. सो त्यांच्या सांगण्याचा उद्देश असा होता की त्या काळात जेव्हा त्यांनी सुरू केलं त्या काळात जे अवेलेबल रिसोर्सेस होते, सुखसुविधा नव्हत्या, शिक्षणाच्या सोयी नव्हत्या, तरीसुद्धा त्या महिलांनी एक छान असं समाजाला योगदान दिलं, असा त्याचा निर्मळ भाव होता. पण त्याच्यातून इंटरप्रिटेशन वेगळं होऊ नये म्हणून मी मुद्दाम इथे सांगतोय. मी अजून एक उदाहरण देतो. एक सर्वात मोठी कॉन्फरन्स होती आणि जगभरातले नामवंत सायंटिस्ट तिथे होते आणि तिथे विचारला गेला एक प्रश्न, सर्वात पॉवरफुल इक्वेशन कोणतं. मग कोणी सांगितलं E=mc², कोणी सांगितलं फोर्स मास × एक्सलरेशन. आणि मग माशेलकर सरांना विचारलं, ते म्हणाले एज्युकेशन फ्युचर, E=F. दॅट्स द मोस्ट पॉवरफुल इक्वेशन. कारण शिक्षणामध्ये सुद्धा राईट एज्युकेशन, राईट टू एज्युकेशन अँड राईट वे ऑफ एज्युकेशन हे फार महत्त्वाचं आहे. राईट एज्युकेशन जे आता आपण समर्थच्या माध्यमातून करतोय, म्हणजे तुम्ही सर्व शिक्षण घेत आहात, बरोबर. राईट टू एज्युकेशन आपल्याला गव्हर्नमेंटने दिलेलं आहे आणि ह्याच्या पुढे स्किलेजच्या माध्यमातून राईट वे ऑफ एज्युकेशन हे आपल्याला करायचं आहे. बरीच मुलं मला प्रश्न विचारतात की सर वडापाववाला जो आहे तो आमच्या इंजिनिअरिंगपेक्षा जास्त पगार घेतो.
आता हा व्यवसायाचा विषय म्हणून मी सांगतो. किंवा आता या बायका शिक्षण घेतलेलं नाही आहे, म्हणजे डिग्रीज वगैरे नाही, पण तरीसुद्धा जास्त कमवतात. मग आम्ही काय केलं पाहिजे? किंवा मी बरेच व्यसनमुक्तीवर सेशन घेतले, त्याच्यात मला एकाने विचारलं, म्हणजे फार चॅलेंज करून विचारलं एकदम आविर्भावात, की आता काय यांची विकेट घेतो मी. आणि त्यांनी सांगितलं, सर तुम्ही म्हणतात दारू पिऊ नये, दारू पिऊ नये. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे आपण महादेव म्हणतो ते तर सोमरस, सोमरस म्हणजे दारूच प्राशन करायचे. मग तुम्ही आम्हाला म्हणतात दारू पिऊ नये. मी म्हटलं, जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा त्या शंकराने हलाल विष पण प्यायला, तू पिशील का विष? नाही ना, मग बोलू नकोस. सो ही एक त्याची बाजू असते. हे असतं इंटरप्रिटेशन. हे सर्वात महत्त्वाचं आहे. समोरचा व्यक्ती कोणत्या इंटेन्सिटीने, कोणत्या पर्स्पेक्टिव्हने बोलतोय हे ॲज अ स्टुडंट समजून घेणं, हेच स्किलेजचं उद्देश असलं पाहिजे. बरेच व्याख्याते आता इथे या 3 दिवसात येतील, त्यांचे विचार प्रकर्षाने मांडतील, पण ॲज अ स्टुडंट, ॲज अ लाईफ लाँग लर्नर आपण ते पॉझिटिव्हलीच घेतलं पाहिजे. नेव्हर बी अ पार्ट ऑफ प्रॉब्लेम, ऑलवेज बी अ पार्ट ऑफ सोल्युशन असं म्हणतात. तर म्हणून मी हे मुद्दाम सांगतोय की जे जे त्यांनी सांगितलं ते अत्यंत पॉझिटिव्हिटीने आणि ह्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही घेतलं तर नक्कीच तुमचा फायदा होईल. आता सर लिहून ठेवलंय सगळं, म्हणजे कसं विसरायला नको. आता माझा मूळ मुद्दा आहे AI अँड इट इम्पॅक्ट्स ऑन बिझनेस, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता याच्यामध्ये तुम्ही टेक्निकल गोष्टी बघितल्या तर ॲलन ट्युरिंग नावाचा सायंटिस्ट होता. AI ही टेक्नॉलॉजी ही आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये किंवा त्याचा प्रचार हा आत्ता झाला. एक गेल्या लॉकडाऊन नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं तुम्हाला ऐकायला येते आणि सर्व ठिकाणी AI हा वापरला जातो असं तुम्ही ऐकता. पण ॲलन ट्युरिंग नावाचा जो शास्त्रज्ञ होता त्यांनी 1950 पहिल्यांदा, त्याला फादर ऑफ AI असं म्हणतात, त्यांनी ही कॉन्सेप्ट आणली. त्यावेळेला या कॉन्सेप्टला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हेही नाव नव्हतं. त्यांनी फक्त काय एक आयडिया प्रपोज केली होती, मशीन कुड स्टिम्युलेट ह्युमन इंटेलिजन्स इन हिज फेमस पेपर कम्प्युटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स. म्हणजे काय की जसा माणूस काम करतो तसा मशीनसुद्धा काम करू शकतात का, ही एक आयडिया त्यांनी एका पेपरवर पुटफोर्थ केली आणि ती पब्लिश केली आणि लकीली तो पेपर गाजला. म्हणून हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्यापर्यंत आत्तापर्यंत जे काही त्याचं तुम्ही व्यापक त्याचं रूप बघताय ते आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक ट्युरिंग नावाची टेस्ट, म्हणजे त्याच्या सरनेमवरून ती टेस्ट त्यांनी डेव्हलप केली टू डिटरमाइन इफ अ मशीन कॅन थिंक लाईक अ ह्युमन. त्यांनी ती टेस्ट केली आणि बऱ्याच अंशे त्याला त्याच्यात पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळाले. त्याच्यामुळे मशीन ह्युमनसारखा विचार करू शकते ही एक आयडिया होती टिल 1950. पुढे आला जॉन मॅकेन्सी. यांनी काय केलं, त्या आयडियाला एक नाव दिलं अँड ही वॉज द फर्स्ट पर्सन टू कॉइन दिस टर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, जॉन मॅकेन्सी 1956, म्हणजे 6 वर्षानंतर त्या कॉन्सेप्टला त्यांनी नाव दिलं. त्यांनी स्वतः एक डार्टमाउथ कॉन्फरन्स घेतली आहे अँड दॅट वॉज द फर्स्ट AI कॉन्फरन्स, जिथे बरेच सायंटिस्ट एकत्र येऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे काय आहे याच्यावर डिबेट झाले, डिस्कशन्स झाले आणि मग आपण आज बघतोय त्याचं व्यापक स्वरूप. आणि मार्विन मिन्स्की आणि हर्बर्ट सिमॉन हे 2 सायंटिस्ट होते MIT. यांनी पहिली AI लॅबोरेटरी स्थापन केली, म्हणजे मग त्याचं ते इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. ओके, आता हा झाला वेस्टर्न इतिहास. पण आपल्या भारताचं वैशिष्ट्य हे असं आहे की साधारणपणे रामायण आणि महाभारतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर झालेला आहे. याचा विचारच आपण कोणी केलेला नाही. आपण फक्त ही छान अशी ॲलन, जॉन मॅकॅर्थी, मार्विन मिन्स्की अशी जी नावं ऐकली की आपल्याला वाटतं वा वा तेच म्हणजे हुशार. असं नाही आहे. सर्वप्रथम आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वेदांमध्ये झालेलं आहे. म्हणजे आपले जे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे जे वेद आहेत याच्यामध्ये कॉन्सेप्ट होता इंटरकनेक्टेड वेब ऑफ एक्झिस्टन्स, म्हणजे वेद. त्याचंच इंटरप्रिटेशन म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करतं, कलेक्टिव्हली और कोलॅबरेटिव्हली रादर कलेक्ट वास्ट अमाऊंट्स ऑफ डेटा, म्हणजेच वेद.
सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं इन्व्हेन्शन जरी पेपरमध्ये ऑन पेपर यांची नावं असली तरी आपल्याकडे झालेलं आहे. याची अत्यंत चांगली उदाहरण देतो. स्किल एज याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे कम्युनिकेशन. बरोबर, कम्युनिकेशनवर आपण फार बोलतो. आता बरेच स्पीकर्स बोलतात कम्युनिकेशन असं असलं पाहिजे, कम्युनिकेशन तसं असं पाहिजे. पण कम्युनिकेशनचा फादर कोण होता माहिती आहे का? ज्याने कम्युनिकेशन म्हणजे काय याची खऱ्या अर्थाने व्याख्या सांगितली तो म्हणजे हनुमान. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कम्युनिकेशनचा फादर हनुमान कसा? तर जेव्हा सीता त्या वाटिकेमध्ये होती आणि रामाने सांगितलं जा बघून ये आणि मला कळव, 7 समुद्र पार करून तो तितक्याच स्पीड. कम्युनिकेशनमध्ये काय फॅक्टर्स महत्त्वाचे असतात? स्पीड आणि प्रिसिजन. बरोबर, तर हे दोन्ही फॅक्टर हे तिथून ॲक्च्युली त्याचं काय म्हणतात आपण निर्माण झालेले आहेत की स्पीड म्हणजे काय असतं आणि प्रिसिजन म्हणजे काय असतं हे आपल्याला हनुमानाने शिकवलं. नंतर मग आपण फिजिक्समध्ये स्पीडची डेफिनेशन आणि प्रिसिजन वगैरे शिकतो. सांगायचा मुद्दा असा आहे की यू नेम द कॉन्सेप्ट, यू कॉइन एनी कॉन्सेप्ट, त्याचा शोध किंवा त्याचा उगमस्थान हे भारतच आहे. त्याच्यामुळे त्यानंतर अजून एक आहे, तुम्ही आता AI झालेलं आहे, रोबोटिक्स असेल तर रामायणामध्ये जो सेतू बांधला होता तर फार वर्षापूर्वी 5-6 वर्षापूर्वी एक कमिटी नेमली गेली आणि राम सेतू कसा झाला त्याचं कन्स्ट्रक्शन काय याच्यावर बरेच सिव्हिल इंजिनियर्स आले होते. आणि त्याच्यामध्ये त्याचं जर मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर कन्याकुमारी ते श्रीलंका डिस्टन्स आहे 80 किलोमीटर. ठीक आहे. आणि रामायणामध्ये तुम्ही जर वाचलं तर विथ एव्हिडन्सेस त्यांनी सांगितलं आहे की रामाला तो सेतू बांधण्यासाठी 12 दिवस लागले असं त्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. पूर्ण नक्षत्र योजन आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. मग तुम्ही विचार करा, आता लेटेस्ट टेक्नॉलॉजीसुद्धा वापरा. तिथे मग असा एक डिबेट झाला की 12 दिवसामध्ये साधा पूल बांधणं शक्य नाही, त्यात पाण्यावर पूल बांधणं म्हणजे अशक्य. मग हा कसा बांधला असेल? तर तिथे त्यांनी रोबोटिक्स आणि ऑटोमेटेड कन्स्ट्रक्शन हे रामायणामध्ये वापरलं होतं. ॲस्ट्रोफिजिक्स वापरून तुम्ही जर रामसेतूचा अभ्यास केला तर देर आर सो मेनी रिसर्च पेपर्स अवेलेबल. त्याच्यामध्ये बघितलं तर एका मोठ्या पर्वता एवढे सुद्धा अखंड दगड त्या पाण्यामध्ये फेकले गेले होते. मग कोणता फोर्स वापरला होता? जर त्याचं लॉजिकली तुम्ही विचार केला तर रामायणामध्ये फक्त हनुमान, नल आणि नील यांच्याकडेच सिद्धी होत्या, म्हणजे सुपर नॅचरल पॉवर्स म्हणतात ना, त्या फक्त तिघांकडेच होत्या, बाकी सगळी माकडं होती. आता अजून त्याचा जर तुम्ही बुद्धी वापरली तर तुम्हाला समजेल 12 दिवस म्हणजे एका दिवसाला 24 तास. 24 × 12 केले तर किती? अराउंड 250 आवर्स होतील अप्रॉक्सिमेटली. 250 तासामध्ये सगळ्या लोकांना शू बाकी सगळ्या गोष्टी असतात, झोप असते, जेवण असतं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक वेळ काढला तरीसुद्धा त्या पर्टिक्युलर वेळामध्ये पाण्यावर पूल बांधणं शक्य आहे का? मग हे त्यावेळेचे लोक हे आत्ता आपण जे म्हणतो ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, एमर्जिंग टेक्नॉलॉजीज वगैरे वगैरे हे फार तेव्हापासून आहेत. ते फार हुशार होते. वी आर जस्ट डिस्कवरिंग, एक्सप्लोरिंग. त्यांनी जे केलं होतं ते फक्त आपण शोधतोय. आपण काही नव्याने इन्व्हेंट किंवा इनोव्हेशन काही करत नाही आहे. आपण फक्त त्याचे परमिटेशन कॉम्बिनेशन्स करून टेक्नॉलॉजी काय म्हणतोय त्याचा प्रचार करतोय. सो सर्वात महत्त्वाचं हे आहे. त्याच्यानंतर आता मी AI येतो. सो आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा अब्युझिव्ह वापर होतो असं मी प्रत्येक माझ्या भाषणामध्ये बोलतो. याचं कारण असं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ChatGPT बघितलं तर ChatGPTमध्ये यू कॅन आस्क एनी क्वेश्चन, विदिन दिस फ्रॅक्शन ऑफ सेकंड यू विल गेट युअर आन्सर. बरोबर. आणि मग आपण काय करतो? छापकाने कॉपी अँड पेस्ट. त्याच्यामध्ये काही फॅक्ट्स दिलेल्या असतात, फिगर्स दिलेल्या असतात, त्या खऱ्याच आहेत का व्हेरीफाय करतो का आपण? नाही करत. व्हॅलिडेट करतो का? नाही करत. तुम्ही जर ChatGPT बघितलं खाली लाईन असते एक, त्याने डिस्क्लेमर टाकून दिलेलं आहे. त्यांनी असे हात वर केलेले आहेत. कोणी? ChatGPTने किंवा अनेक चॅटबोट्सने. ChatGPT त्यांनी सांगितलेलं आहे तिथे एक डिस्क्लेमर तुम्ही वाचा की ते मिस्टेक्स करू शकतं. हेच वाक्य आपण व्यवस्थितपणे इग्नोर करतो आणि त्याचा अब्युझिव्ह वापर करतो. म्हणून आता हे कोणी शिकवलं? एथिकल AI म्हणजे एथिकली
आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरणं हे महाभारतात आपल्याला शिकवलेलं आहे. सर्वात प्रथम एथिकल कन्सिडरेशन्स या श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितल्या आणि त्याच आपण AI मध्ये वापरतो. सो अशीच संगती लावली तर तुम्हाला समजेल की प्रत्येक गोष्ट ही आपण ऑलरेडी त्यावेळेच्या लोकांनी अनुभवली होती, त्याचा वापरही केला होता. पण नंतर काय झालं, अगेन इंटरप्रिटेशन, जे इतिहासकार झाले ओके आणि राजे रजवाडे जे होते त्यांनी काय केलं, इतिहास हा आपल्या पद्धतीने आपल्या सोयीप्रमाणे त्या इतिहासकारांना पैसे देऊन तो बदलला गेला. आणि मग त्याचं होतं ते म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या सचिनने कोको कोला प्यायला अशी जाहिरात बिंबवायची. म्हणजे काय झालं, त्याचं हॅमरिंग बंबार्डिंग झालं की हे असंच आहे, हे असंच आहे. असं वर्षानुवर्ष झाल्यामुळे आपल्याला ॲक्च्युअल जे ज्ञान आहे ते माहीतच नाही. आणि म्हणून आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता याला आपण शरण जातोय. याचं सर्वात मोठं दुर्दैव हे आहे की आपलं जे बौद्धिक ज्ञान आहे हे आपल्याला माहीत नाही, म्हणून आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घ्यावा लागतोय. मी टेक्नॉलॉजीला वेलकम करणाराच माणूस आहे, तरीसुद्धा किती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आहारी गेलं पाहिजे किंवा किती डिपेंडंट असलं पाहिजे हे सुद्धा आता तुम्हाला तुमचं स्किल सांगतं की आपण किती इंटरडिपेंडंट असलं पाहिजे आणि किती आपण डिपेंडंट असलं पाहिजे टेक्नॉलॉजीचा. ही एक थिन लाईन आहे. ही थिन लाईन एथिकल कन्सिडरेशन्स म्हणजे AIचा जर तुम्ही रिस्पॉन्सिबल आणि एथिकली यूज केला तर तो बेनिफिट करेल, अदरवाईज तो तुम्हाला अपंगसुद्धा करू शकतो. सो हे त्याचं पहिलं तुम्ही ॲडव्हान्टेज पण म्हणू शकता किंवा डिसॲडव्हान्टेज पण म्हणू शकता. आता AI म्हणजे काय हे सोप्या भाषेत सांगतो आणि मग आपण बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू बोलू, म्हणजे एकदम टेक्निकल गोष्टी. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची सोपी डेफिनेशन काय आहे, वेन कम्प्युटर्स ऑर मशीन्स आर प्रोग्राम्ड टू ॲक्ट लाईक ह्युमन्स दे कॅन लर्न, थिंक अँड सॉल्व प्रॉब्लेम्स. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जसा आपण विचार करतो तसा जर एखाद्या मशीनने विचार केला तर जे होऊ शकतं ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणून मी नेहमी म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा अब्युझिव्ह वापर न करता ॲज अ फ्रेंड म्हणून किंवा ॲज अ कोलॅबरेटर म्हणून आपण त्याचा वापर केला पाहिजे. वेदर इट इज हेल्थ, इंडस्ट्री, एज्युकेशन, बिझनेस, एनी इंडस्ट्री, सेम प्रिन्सिपल तिथे अप्लाय होतं. आता पुढे याच्यामधून आपल्याला काय मिळालं आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून, तर पहिलं आहे ते म्हणजे लर्निंग, रिझनिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग. या 3 गोष्टी तुम्हाला बिझनेस सेट करायचा असेल तर सर्वात महत्त्वाच्या असतात. लर्निंग म्हणजे काय, तर तुमच्या मिस्टेक्स ज्या काही तुम्ही करता त्या तुम्हाला अंडरस्टँड करता आल्या पाहिजेत, म्हणजे लर्निंग म्हणजे एखादं पुस्तक वाचणं आणि एखाद्याचं लेक्चर ऐकून शिकणं म्हणजे लर्निंग नाही. स्वतःच्या मिस्टेक्स ह्या पहिल्या अंडरस्टँड करता आल्या पाहिजेत आणि मग अकॉर्डिंगली यू नीड टू ॲडजस्ट युअर सेल्फ. दॅट इज व्हॉट इज लर्निंग वेन इट कम्स टू बिझनेस. समजलं सगळ्यांना लर्निंगची डेफिनेशन. आता दुसरं आहे ते म्हणजे रिझनिंग. रिझनिंग याचा अर्थ काय, तर तुम्ही जे शिकलात ते ॲनलाइज करता आलं पाहिजे. बिझनेसमध्ये एखादा तुम्ही आता स्टार्टअपचा जमाना आहे बरोबर, मग स्टार्टअप एखादं तुम्ही एस्टॅब्लिश करत असाल तर त्याचं पहिलं ॲनालिसिस करता आलं पाहिजे, म्हणजे रिझनिंग. आणि शेवटला असतं ते म्हणजे प्रॉब्लेम्स येणारच. कोणताही बिझनेस तुम्ही ओपन केल्यावर प्रॉब्लेम्स येणार, मग ते सॉल्व कसे करायचे हे तुम्हाला स्किल शिकवतो. म्हणून या AI कडून आपल्याला हे विषय घेता आले पाहिजेत, लर्निंग, रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग. आता तुम्हाला माहितीच असेल की AI हा आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण त्याचा वापर करतोय. तसंच बिझनेसमध्ये सुद्धा AIचा वापर होतोय. तर सर्वात प्रथम AIचा वापर कशासाठी होतो, तर इम्प्रूव्हिंग कस्टमर एक्सपिरियन्स. सो AI चॅटबोट्स असतात ते काय करतायत आजकाल,
तुम्ही कस्टमर सर्व्हिसला एक 10 वर्षापूर्वी जेव्हा फोन करायचे तेव्हा कोणीतरी टेलिकॉलर असायचा किंवा कोणीतरी तिथला माणूस असायचा आणि तो तुम्हाला सांगायचा की काय झालं, तुमचा प्रॉब्लेम काय आहे, ठीक आहे तुम्ही असं करा तसं करा, इथे करा, मग आम्हाला या वेळेला फोन करा किंवा असा एक मेल करा, अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करतोय, इम्प्रूव्हिंग कस्टमर सर्व्हिसेस किंवा इम्प्रूव्हिंग कस्टमर एक्सपिरियन्स. म्हणजे आता तिथे माणसाची गरज नाही, त्यांनी तुम्हाला ज्या काही क्वेरीज पडू शकतात त्याचं आन्सर्स ऑलरेडी, त्याचा अल्गोरिदम सेट असतं, प्रोग्राम सेट असतो. तुम्ही विचारलं की हे चालत नाही, मग लगेच तिथून इन्स्टंट रिप्लाय येतो. दॅट इज AI. आता AIचा जो इन्फ्लुअन्स आहे ऑन बिझनेस हा वाढत चाललेला आहे आणि तो प्रोफाऊंड आहे. म्हणजे AI म्हणजे फक्त ऑटोमेशन किंवा रिप्लेसिंग ह्युमन टास्क. म्हणजे आता तुम्ही बघितलं असाल की एखाद्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कमध्ये आता मला एक लेटर लिहायचं, राईट अ लेटर टू दी प्रिन्सिपल, असं जर मला लिहायचं असेल तर इट विल टेक मी 30-45 मिनिट्स. कारण ते पहिलं मी कंपोज करणार, मग ते चेक करणार, मग त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल एरर्स असतील, मग सेंटेन्स फ्रेमिंग वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, परत ते वाचणार, मग कोणाला तरी विचारणार हे बरोबर आहे का. याच्यामध्ये आपले 45 मिनिट्स किंवा मॅक्झिमम 1 आवर जायचा. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करतं, तुम्हाला फक्त सब्जेक्ट द्यायचा असतो, राईट अ लेटर टू प्रिन्सिपल फॉर सो अँड सो रिझन, विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुमच्या स्टिप्युलेटेड फ्रेमवर्कमध्ये तुम्हाला ते लेटर मिळतं. दॅट इज AI. सो आता याच्यामुळे काय झालं, जे लेटर लिहिण्यासाठी आपण जी माणसं अपॉइंट केली होती त्यांचे काम गेलं, कारण ते काम तुमचं मशीन करतं. सो आता याच्या पुढे जाऊन it is not about automation or replacing human tasks. Rather, it's about augmenting human capabilities and unlocking new possibilities for growth and innovation. याचा अर्थ असा की जे आपण रटपप काम करत होतो, ओके, तर ते काम मशीनला देऊन तो जो वेळ मिळतोय त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी प्रोडक्टिव्ह इनोव्हेटिव्ह काम केलं पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. अगेन इथे असतं इंटरप्रिटेशन. आपण बऱ्याच लोक काय म्हणतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे बऱ्याच नोकऱ्या जाणार आणि मग बरेच एम्प्लॉयमेंटचे प्रॉब्लेम्स येणार वगैरे वगैरे, मग मुलांना अजून नोकऱ्या मिळणार नाही, आधीच पॉप्युलेशनमुळे आपल्याला जॉब मिळत नाही आहेत, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे ह्युमन मॅनपॉवर कमी होणार वगैरे वगैरे. हे झालं त्याचं इंटरप्रिटेशन. पण त्याचं इंटरप्रिटेशन हे असं असतं की इट्स अबाउट ऑगमेंटिंग, अगेन आय एम रिपीटिंग, ह्युमन कॅपॅबिलिटीज अँड अनलॉकिंग न्यू पॉसिबिलिटीज फॉर ग्रोथ अँड इनोव्हेशन. म्हणजे तो जो वेळ, रेपिटेटिव्ह टास्कचा जो वेळ तुम्ही टेक्नॉलॉजीमुळे तो जो वाचतो वेळ, त्या उपलब्ध वेळात तुम्हाला काहीतरी वेगळा विचार करून तुमच्या कॅपॅसिटीज अँड कॅपॅबिलिटीज वापरून पॉसिबल इनोव्हेशन्स केले पाहिजेत, असं त्याचा अर्थ आहे. तुम्ही साधं उदाहरण देतो, जेव्हा कम्प्युटर्स आले पहिल्यांदा भारतामध्ये किंवा कम्प्युटर्स आले, ही टेक्नॉलॉजी आली, तेव्हासुद्धा हेच म्हणणं होतं की बरेच आता जॉब जाणार, बरेच लोकांना नोकऱ्या मिळणार नाही. पण तीच कम्प्युटर आता एक इंडस्ट्री झाली. तुम्ही आता कम्प्युटर इंजिनिअरिंग शिकताय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, मशीन लर्निंग आलं, कम्प्युटर सायन्स आलं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तर एका कम्प्युटरने कितीतरी बिझनेसच्या कक्षा खुल्या करून दिल्या. तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. कोणतीही नवीन गोष्ट जेव्हा येते तेव्हा त्याला क्रिटिसिझम, त्याच्याबद्दल वाईट हे बोललंच जातं आणि बोललंच पाहिजे. जर तुम्ही वाईट बोललात किंवा क्रिटिसाइज केलं तर तुम्हाला त्याची खरी किंमत समजते. म्हणून आता तुम्हाला सांगतो, तुमचं कॅल्क्युलेशन सांगतो मी, थोडे फॅक्ट्स अँड फिगर्स सांगतो म्हणजे यू विल अंडरस्टँड. 77% of companies are either using or exploring the use of AI in their businesses. आपण AIला नावं ठेवतोय, काही त्यांना आम्ही दुड्ढाचार्य म्हणतो. दुड्ढाचार्य म्हणजे एक कॉमेडी टर्म आहे. म्हणजे अतिशय शिकलेली आणि मोठी वयस्कर लोक असतात, ती फार आता टेक्नॉलॉजीला ती जम्यातच धरत नाही. म्हणजे काय, आम्ही जे करायचो तेच चांगलं आणि हे जे करतात ते वाईट. सो असं न करता जे चांगलं आहे त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे, असा अप्रोच असला पाहिजे. आता तुम्ही बघा, आता ह्या फॅक्ट्स फिगर्स आहेत, ह्या डायरेक्ट प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवतील की 77% कंपनीजमध्ये AIचा वापर होतो. आज 83% ऑफ कंपनीज क्लेम दॅट AI इज टॉप प्रायोरिटी इन देअर बिझनेस प्लॅन. 83% कंपनीजमध्ये AI हे आता टॉप प्रायोरिटीला आलेलं आहे. म्हणून प्रत्येक
कम्प्युटर सायन्सच्या मुलांनीसुद्धा आणि इतर मुलांनीसुद्धा AI टेक्नॉलॉजी ही शिकली पाहिजे. वेदर यू आर फ्रॉम एनी सब्जेक्ट और वेदर यू आर फ्रॉम एनी फील्ड, यू नीड टू अंडरस्टँड दिस टेक्नॉलॉजी अँड नॉट जस्ट अंडरस्टँड, तुम्हाला ती मास्टर करावी लागणार. कारण आता AIच तुम्हाला 1000 अपॉर्च्युनिटीज क्रिएट करणार आहे पुढल्या 5 वर्षामध्ये. AI could increase labor productivity growth by 1.5 percentage points over the next 10 years. म्हणजे लेबर प्रोडक्टिव्ह रेटसुद्धा AIच वाढवणार आहे आणि तोही किती 1.5%ने. Globally, AI-driven growth could be nearly 25% higher than automation without AI. These are the facts. 56% of businesses are using artificial intelligence to improve and perfect business operations. हे जे ऑटोमेशन होतं आहे मार्केटिंग आणि मॅनेजमेंट याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे ते स्पीड त्याच्यामध्ये आलेलं आहे, ॲक्युरेसी आलेली आहे आणि प्रिसिजन आलेलं आहे. 47% हार्नेस AI टूल्स इन द फॉर्म ऑफ डिजिटल पर्सनल असिस्टन्स. तुम्ही बघता की नाही, सिरी, ॲलेक्सा हे सगळे गुगल आपले असिस्टंट आलेले आहेत. त्यांना तुम्ही काही सांगितलं ते सिरीला सांगितलं, हे सिरी कॉल प्रोफेसर गाडेकर सर, लगेच कॉल करणार. हे सिरी हे कर ते कर. व्हर्च्युअल असिस्टंट हे सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच आहे. 46% आर युझिंग AI फॉर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. बिझनेसमध्ये कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हा सर्वात महत्त्वाचा गोष्ट आहे. याच्यामध्ये सुद्धा AIच कन्व्हिन्स करतो कस्टमर्सला. तुम्ही बघत असाल ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या बऱ्याच मोठ्या ऑर्गनायझेशन्समध्ये तुम्ही प्रोडक्ट्स मागवता की नाही. मग आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा आयफोनचा फोन मागवला, एकदा ऑर्डर केला, तर मग तुम्ही बघितलं ऑर्डर केल्याच्या नंतर त्याच टाईपचे किंवा तुमची जी आवड आहे ती लगेच ते काय करतं, कॅप्चर करतं आणि तशाच टाईपच्या ॲडव्हर्टायझेस तुम्हाला ॲमेझॉनमध्ये दिसतात किंवा तशाच टाईपचे सिमिलर प्रॉडक्ट्स विथ डिफरंट रेंज, प्राईस, क्वालिटी असं दिसतं. दिस इज रिलेशनशिप, कस्टमर रिलेशनशिप. ते तुम्हाला चॉईसेस देतं, 10 चॉईसेस देतं. मग याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. सो हे सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच करतो आहे. प्रत्येक गोष्ट आज तुम्ही जी बघत आहात वेन इट कम्स टू बिझनेस, मार्केटिंग, मॅनेजमेंट, हे सगळं कृत्रिम बुद्धिमत्तेचंच ॲप्लिकेशन आहे. इम्पॉर्टंटली there is also a growing awareness of the need for responsible AI development. आता याच्यामध्ये एक रिसर्च केला आणि त्याच्यामध्ये असं समजलं 85% ऑफ रिस्पॉन्डंट्स सपोर्ट अ नॅशनल एफर्ट टू मेक AI सेफ अँड सिक्युअर. म्हणजे 85% लोकांचं म्हणणंच हे आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आपण सपोर्ट केला पाहिजे, बट त्याला सेफ आणि सिक्युअरसुद्धा केलं पाहिजे. आता तुम्ही ChatGPT वापरता, बरोबर. ChatGPTमध्ये पर्सनल डेटा तुम्ही कधीच त्याच्यामध्ये तुम्ही टाईप करू नका. कारण काय होतं, पर्सनल डेटा जेव्हा तुम्ही टाईप करता तेव्हा तो स्टोअर केला जातो आणि मग तो वापरला जाऊ शकतो. कारण आपल्याकडे हॅकिंगसुद्धा आहे, बरोबर. आता तिथे एथिकल हॅकिंग आलेलं आहे. सो बऱ्याच अशा गोष्टी आहे टेक्नॉलॉजीचे. जसे जशी गुड साईड असते तशी बॅड साईडसुद्धा असते. म्हणून AIचा सेफ आणि सिक्युअर वापर हा आपल्या हातात आहे. तो हा आपल्यालाच जमणार आणि हा आपणच केला पाहिजे. आता बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा दे हॅव ऑल्सो इंट्रोड्यूस आर्टिफिशियल इंटेलिजन्स टू हेल्प विथ फ्रॉड डिटेक्शन, एन्हान्स कस्टमर्स एक्सपिरियन्स विथ ऑनलाईन बँकिंग ॲप्लिकेशन्स. आपण वापरतो की नाही, आता गुगल पे आहे ते लगेच बँकशी अटॅच होतं आणि त्याच्यामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन्स होतात within fraction of second we can transfer amount from one account to another account. This is because of artificial intelligence. So ha hai impact on banking sector. According to IDC, the banking sector will be one of the top industries that invest in AI solutions by this year, and rightly so, with artificial solutions expected to add more than $1 billion in value to banking industry by 2035. सो सांगण्याचं हे फॅक्ट्स आणि फिगर्स मी मुद्दाम सांगतो. याचं कारण असं आहे की तुम्ही सगळे कम्प्युटर सायन्सची मुलं आहात आणि कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये आता तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचासुद्धा
अभ्यास आणि ही टेक्नॉलॉजी मास्टर करावी लागणार. सो यू हॅव टाईम नाव. तुम्ही शिकत आहात अजून, लवकरात लवकर AI मास्टर करा. कारण when you graduate from here, there are so many opportunities which are waiting already for you. But तुमच्याकडे हे AIचं स्किल असेल तर. आता माझं लेक्चर AIवर आहे म्हणून मी AI बोलतोय असं नाही. ओव्हरऑलसुद्धा तुम्ही कोणतंही क्षेत्र बघा, तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं इंटिग्रेशन सुरू झालेलं आहे. म्हणून ॲज अ स्टुडंट इट्स अवर responsibility to learn this AI technology as soon as possible. आता the impact of AI in accounting industry. आता याच्यामध्ये सुद्धा अकाउंटिंगमध्ये this artificial intelligence helps enhance the efficiency of internal accounting practices. Purchase orders किंवा इनवॉइसिंग असेल, प्रोक्युअरमेंट असेल आणि एक्सपेन्स रिपोर्ट्स असतील. आता तुम्ही अकाउंटिंगमधले कोणी असाल त्यांना समजेल. तर याच्यामध्ये सुद्धा एफिशियंटली फंक्शन करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वापरलं जातं. आणि 80% ऑफ बिझनेस लीडर्स नावडेज बिलीव्ह इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ते त्याचं प्रमोशन करतायत. नाव हाऊ AI एन्हान्सेस बिझनेस फंक्शन्स. आता याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे बिझनेस फंक्शनॅलिटीमध्ये काय ॲडव्हान्टेजेस असतात, तर देवर आर 6 ॲडव्हान्टेजेस. फर्स्ट काय असतं AIमध्ये, पहिलं त्याचं ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे टास्क ऑटोमेशन. मिनिमम ह्युमन लेबर, मिनिमम एनर्जी अँड मॅक्झिमम प्रोडक्शन. म्हणजे टास्क ऑटोमेशन हे कोण करतं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो बाय हँडलिंग रुटीन टास्क म्हणजे जे रोजचे काम, ठरलेली कामं असतात, तर काय करतं AI फ्रीज अप व्हॅल्युएबल ह्युमन रिसोर्सेस फॉर मोर स्ट्रॅटेजिक अँड क्रिएटिव्ह एंडरवर्ड्स. म्हणजे जिथे तुम्हाला रेपिटेटिव्ह टास्क करायचे असतात तिथे तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज केलं तर तिथली मॅनपॉवर रिड्यूस होते आणि तिथले तेच काम विदाऊट युझिंग मॅनपॉवर किंवा विदाऊट युझिंग एनी टेक्निकल डिफिकल्टी ते सुरळीत होऊ शकतं. सो टास्क ऑटोमेशन हे झालं फर्स्ट त्याचं फंक्शन. सेकंड फंक्शन आहे डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ॲबिलिटी असते टू प्रोसेस अँड ॲनालाइज वास्ट अमाऊंट्स ऑफ डेटा आणि लीड्स टू मोर इन्फॉर्म अँड टाइमली डिसिजन्स. नावडेज आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅन गिव्ह यू डिसिजन्स ऑल्सो. इफ यू आस्क सम क्वेश्चन की असं असं आहे, मी कन्फ्यूज आहे, मी काय करू, सो बेस्ड ऑन द गिवन डेटा ते तुम्हाला इन्फॉर्म डिसिजनसुद्धा देऊ शकतात. आता तुम्ही बघितलं असेल एक हायकोर्टची केस होती आणि त्या हायकोर्टच्या केसमध्ये त्या जजने AIला विचारलं की अशी अशी केस आहे, मी काय करू, मला सुचत नाही, आय एम कन्फ्यूज. आणि मग AIने तो जो रिझल्ट दिला तोच रिझल्ट त्यांनी कोर्टामध्ये जाहीर केला आणि लकीली ती केस सक्सेसफुल झाली. म्हणजे त्या न्यायाधीशाने जो निकाल दिला तो अतिशय योग्य मानला गेला. मग त्यांनी ते मीडियामध्ये जाऊन एक्सप्रेस केलं की हा निकाल ही माझी बुद्धिमत्ता नाही तर कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. म्हणजे बघा इतकं AIचं प्रस्थ वाढत आहे. म्हणून ॲज अ स्टुडंट आपल्याला ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी शिकून त्या मास्टर केल्या पाहिजेत. थर्ड त्याचं फंक्शन आहे कस्टमर एक्सपिरियन्स एन्हान्समेंट. हे तुम्हाला मी सांगितलं आता ॲमेझॉन काय करतं किंवा बऱ्याच तुमच्या सोशल मीडियामध्ये आहे. सोशल मीडियामध्ये बघा एखाद्या कंपनीची जर पोस्ट तुम्ही लाईक केली तर त्याच कंपनीचे ॲडव्हर्टायजेस तुम्हाला सारखे बघायला मिळतात वगैरे वगैरे. सो हे काय आहे कस्टमर एक्सपिरियन्स एन्हान्समेंटसाठी त्या कंपनीने त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये हे फिक्स AIचे ॲल्गोरिदम्स केलेले असतात आणि त्याच्यामुळे तसे ते फंक्शन होतात. त्याच्यानंतर असतं ऑपरेशनल एफिशियन्सी. ऑपरेशनल एफिशियन्सी आपल्याला मिळते AI ड्रिव्हन प्रोसेस ऑप्टिमायझेशन कॅन सिग्निफिकंटली रिड्यूस कॉस्ट अँड इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी. सो कॉस्ट पण रिड्यूस होते, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होते, म्हणजेच ऑपरेशनल एफिशियन्सी हे कोण करतं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. रिस्क मॅनेजमेंट इन एरिया सच ॲज फ्रॉड डिटेक्शन अँड सायबर सिक्युरिटी. बरेच हॅकिंग होतात, अकाउंट्स ब्लॉक होतात वगैरे वगैरे. सो इथे पण रिस्क मॅनेजमेंटसाठी सुद्धा AI प्रोव्हाइड्स मोर रोबस्ट अँड रिअल टाईम प्रोटेक्शन. आणि लास्ट आहे इनोव्हेशन ॲक्सलरेशन. याचा अर्थ काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्स रॅपिड प्रोटोटायपिंग अँड टेस्टिंग, स्पीडिंग अप प्रोडक्ट डेव्हलपमेंट स्टाईल्स. याचा अर्थ असा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये आपण विदिन दी
विदिन फ्यू मिनिट्स आपण प्रोटोटाईप बनवू शकतो आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट स्टाईल पण चेंज करू शकतो आणि त्याच्यामध्ये स्पीड आणि ॲक्युरसी आणू शकतो. सो आता वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर क्वेश्चन वेन इट कम्स टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स, विल आय लूज माय जॉब टू अ रोबोट, असा बराच लोकांना प्रश्न पडलेला आहे की या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं इतकं महत्त्व आता आपण बघितलं, त्याचे ॲप्लिकेशन्स बघितले, त्याची फंक्शन्स बघितली, त्याचा इम्पॅक्ट बघितला वेन इट कम्स टू बिझनेस, अकाउंटिंग, बँकिंग. पण त्याच्यामुळे माझा जॉब जाऊ शकतो का, म्हणजे माझा जॉब कोणी रोबोट घेऊ शकतो का, असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला असतो. तर त्याचा मी एक लॉजिकल आन्सर आणलं आहे. दिस इज डिपेंडेंट ऑन the way in which your business decides to integrate artificial intelligence into its operation. म्हणजे काय, माझा जॉब जाऊ शकतो का आणि माझा जॉब रोबोट घेऊ शकतो का, हे कशावर डिपेंड असतं. तर तुमचं बिझनेस मॉडेलमध्ये तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशा पद्धतीने इंटिग्रेट करतायत याच्यावर हे डिसाईड होतं की माझा जॉब जाईल की नाही जाणार. विल कम्प्लीट बिझनेस फंक्शन्स बिकम अ राईट ऑफ ॲज ॲटोमेशन of processes comes in, or will the introduction of AI chatbot provide the support of 10 to 20 customer service representatives, allowing the human employees more time to work on customer relation strategies. म्हणजे याचे बरेच ॲस्पेक्ट्स आहेत. याचा अर्थ असा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मी 100% इम्प्लिमेंट करणार आहे का माझ्या बिझनेसमध्ये, का फक्त 10 to 20% करणार आहे, का फक्त मी कस्टमर सर्व्हिससाठी उपयोग करणार आहे, वगैरे वगैरे. सो याचे बरेच ॲस्पेक्ट्स आहेत. सो सांगण्याचा उद्देश हा आहे की रिसर्च इन टू दिस कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आर अनबायस्ड अँड एम टू शोकेस बोथ एंड्स ऑफ द आर्ग्युमेंट. म्हणजे याच्यावर जे बोललं जात आहे की लॉस ऑफ जॉब्स किंवा आता असं होणार तसं होणार, एम्प्लॉयमेंट जाणार, सो हे बायस स्टेटमेंट आहे. ओके, इट्स नॉट लाईक दॅट. जॉब्स जाणार, फॉर एक्झाम्पल रिपिटेटिव्ह टास्क करत माणसं असतील, त्यांचे जॉब जातील, पण त्यांना आपण जर स्किल एज, आता कॉन्फरन्सचं एमच ते आहे, त्यांना जर स्किल शिकवलं तर ते करू शकतात. त्याच्यामुळे 10 जॉब जर जात असतील तर 1000 जॉब हे क्रिएट होत असतात. हे लॉजिक आहे. म्हणून असा विचार करूच नका की AI मुळे आमचे जॉब जातील किंवा आम्हाला रिप्लेसमेंट होऊ शकते. नो वन कॅन रिप्लेस द ह्युमन इंटेलिजन्स. सर्वात महत्त्वाचं आहे, वी हॅव क्रिएटेड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे सर्वात प्रथम सर्वांनी लक्षात घ्या की आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे क्रिएट केलेलं आहे. त्यामुळे ते आपल्याला डिस्ट्रॉय करू शकत नाही. आपण डिस्ट्रॉय करू शकतो, वेळ येईल तेच, किंवा त्याला मॉडिफाय करू शकतो. पण नेहमी लक्षात ठेवायचं की ह्युमन इंटेलिजन्स जे आहे हे सर्वात मोठं असणार आहे अँड देर इज नो सबस्टिट्यूट. साधं उदाहरण देतो मी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, यूट्यूबवर हजारो करोडो ते प्रत्येक कॉन्सेप्टवर लेक्चर्स आहेत, बरोबर की नाही. तुमच्याकडे सॉफ्टवेअर्स आहेत, कोर्सेरा, देर आर सो मेनी युनिव्हर्सिटीज ऑफरिंग डिजिटल एज्युकेशन, फ्री एज्युकेशन, सर्टिफिकेट प्रोग्राम्स. तरीसुद्धा तुम्हाला रोज समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्समध्ये यावं लागतं, रोज लेक्चर्स बसावे लागतात, परीक्षा द्यावी लागते. याचं कारणच हे आहे की ह्युमन इंटेलिजन्सला सबस्टिट्यूट नाही. म्हणून त्याचा वापर आपण रिस्पॉन्सिबली आणि एथिकली केला पाहिजे. आता सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं, फार त्रास देणार नाही, डिजिटल डिस्रप्शन ड्राईव्स डिजिटल इनोव्हेशन. आता बऱ्याच वेळेला असं पण होतं, म्हणजे हा काय म्हणू शकतो आपण, दुर्दैव की सुदैव असं त्याला काही डिफाईन करता येत नाही. आता फॉर एक्झाम्पल डिस्रप्टिव्ह इनोव्हेशन याचा अर्थ काय की म्हणजेच इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन, दुसरा त्याचा समानार्थी शब्द. आता एका मुलाने एक गॅजेट तयार केलं 5 रुपयामध्ये ECG. हां, मग त्याने काय केलं, AI ड्रिव्हन सॉफ्टवेअर वापरलं आणि ECGमध्ये जे जे काही फंक्शन्स आहेत ते सगळे त्या सॉफ्टवेअरमध्ये टाकले. एवढंसं छोटंसं गॅजेट केलं. त्याची कॉस्ट आहे 15,000 रुपये आणि ECGची मशीन घेतली तर त्याची लॅक्समध्ये कॉस्ट जाते. मग ते गॅजेट इथे ठेवायचं 5 सेकंद आणि 2 मिनटात तुमच्या मोबाईलमध्ये त्याचा PDF रिपोर्ट जनरेट होतो. ओके, आता हे चांगलं आहे की नाही, की जिथे तुम्हाला ECGसाठी 2,000 रुपये द्यावे लागतात तिथे 2 रुपयामध्ये तुम्हाला ECG मिळतो. हे झालं डिस्रप्टिव्ह इनोव्हेशन. पण याचा डिसएडव्हान्टेज म्हणजे दुसरी बाजू अशी आहे की त्याच्यामुळे मग बऱ्याच मेडिकल इंडस्ट्रीने सांगितलं की आमच्या ECG मशीनचं नुकसान होणार. ECGसाठी जे स्किल वर्कर्स आम्ही अपॉइंट केलेले आहेत तर ते
त्यांचा पगार मिळणार नाही, कारण प्रत्येकाने जर 2 रुपयामध्ये ECG काढला तर आम्ही करायचं काय, असा प्रश्न आला. म्हणजे हा जो आहे तो यालाच म्हणायचं डिजिटल डिस्रप्शन. पण हे जे डिस्रप्शन झालेलं आहे तेच नंतर तुम्हाला इनोव्हेशन पण करू शकतं. सो याच्यावर प्रॉब्लेमचा पार्ट न होता याच्यावर सोल्युशन हे आपणच काढू शकतो. सो सर्वात महत्त्वाचं हे आहे की इनोव्हेशन करत असताना सुद्धा असे बरेच तुम्हाला चॅलेंजेस आणि बॅरियर्स येतात, पण त्याच्यातून सोल्युशनच काढलं पाहिजे, या मताचं मी आहे. आणि फायनली चॅलेंजेस आणि एथिकल कन्सर्न्स, याच्यामध्ये आता जॉब डिस्प्लेसमेंट याच्यावर आपण बोललो. सो 85 मिलियन जॉब्स मे बी डिस्प्लेस्ड बाय AI दिस इयर. ओके, 85 मिलियन जॉब हे 2025 AI जाणार आहेत मे बी. बट द अदर साईड 97 मिलियन न्यू रोल्स कुड एमर्ज, हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी सांगितलं आत्ताच. सो मला हेच सांगायचं होतं की 85 मिलियन जॉब जात आहेत, पण 97 मिलियन जॉब नवीन येत आहेत. सो कोणतीही टेक्नॉलॉजी ही जॉब डिस्ट्रॉय करत नाही किंवा डिस्प्लेस करत नाही, फक्त काय असतं ती एन्हान्समेंटच असते. इट्स अबाउट माइंड वर्सेस माइंडसेट. आपला माइंडसेट आपल्याला बदलायला पाहिजे, मग आपल्याला त्याचे बेनिफिट्स हे योग्य पद्धतीने घेता येतात. आणि शेवटला, AI इज नॉट जस्ट अबाउट मशीन्स, इट्स अबाउट हाऊ वी यूज टेक्नॉलॉजी टू ॲम्प्लिफाय ह्युमन पोटेन्शियल अँड सॉल्व द वर्ल्ड्स बिगेस्ट चॅलेंजेस. सो आपले जे चॅलेंजेस आता आपण जे सफर करतो आहे ते चॅलेंजेस सॉल्व करण्यासाठी या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला पाहिजे, म्हणजेच स्किल, म्हणजेच शिक्षण. आणि फायनली मी माझं भाषण किंवा काही असेल व्याख्यान ते माशेलकर मंत्रांनी संपवतो. तर ते तुम्हाला मंत्र सांगतो ज्याचा मला बेनिफिट झाला, प्रचंड होतोय आणि तुम्हाला सुद्धा होईल अशी मी आशा बाळगतो. सो माझे गुरु डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी मला 10 मंत्र शिकवले आणि त्या मंत्रांचा मी अभ्यास करतोय अजूनही. सो तुम्ही सुद्धा अभ्यास करा, सो तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये यश मिळेल. सो ते म्हणतात, युअर ॲस्पिरेशन्स आर युअर पॉसिबिलिटीज, सो कीप देम ॲज हाय ॲज पॉसिबल. म्हणजे काय की स्वप्न मोठी बघायची. जेव्हा आपण हिमालय चढण्याचा विचार करतो तेव्हा कांचनगंगेपर्यंत पोहोचतो. म्हणजे युअर ॲस्पिरेशन्स आर युअर पॉसिबिलिटीज, सो कीप देम ॲज हाय ॲज पॉसिबल. स्वप्न मोठी पहा, म्हणजे काय होणार, त्या दृष्टिकोनातून आपण त्याचा अभ्यास किंवा प्रयत्न सुरू करतो. त्याच्यानंतर ते म्हणतात, देर इज नो लाईक इन्स्टंट सक्सेस, लाईक इन्स्टंट कॉफी देर इज नो इन्स्टंट सक्सेस, सो यू हॅव टू वर्क हार्ड, सक्सेस विल फॉलो. बट इथे सुद्धा वर्क हार्ड इन सायलेन्स, लेट सक्सेस मेक ऑल नॉईस. म्हणजे काय, आपण आपलं काम हे शांततेत करत राहिलं पाहिजे, तुमचा सक्सेसनीच नॉईस केला पाहिजे, म्हणजे गाजावाजा केला पाहिजे, आपण जाऊन करायचा नाही. यू कॅन डू एनिथिंग बट नॉट एव्हरीथिंग, सो चूज अँड फोकस. म्हणजे आपण काहीही करू शकतो, पण सर्व गोष्टी एकाच वेळेला करू शकतो का, नाही. म्हणून आपल्याला आता चूज करायचं की आपल्यासाठी काय योग्य आहे, काय चांगलं आहे, कशामध्ये आपल्याला स्कोप आहे हे ठरवायचं, त्याच्यामध्ये फोकस, त्याचा अभ्यास करायचा. आणि आत्ता स्किलची पण गरज नाही, कारण स्किल आता बऱ्याच लोकांकडे आहे ऑलरेडी. आता आपल्याला अपस्किलिंग आणि रिस्किलिंग केलं पाहिजे, म्हणजे अपडेट आणि अपग्रेड व्हायला पाहिजे. एव्हरी डे देर इज अ न्यू टेक्नॉलॉजी, सो त्याला वेलकम करून ती आपल्याला शिकली पाहिजे. त्याच्यानंतर ते म्हणतात, इफ समवन टेल्स यू इट कॅनॉट बी डन, टेक इट मोर ॲज अ रिफ्लेक्शन ऑफ हिज ऑर हर लिमिटेशन, नॉट युअर्स. म्हणजे कोणी एखादा मुलगा म्हणत असेल किंवा मुलगी म्हणत असेल, अरे हा काय, याला काही जमणार नाही, यांच्या घरात कोण शिकलेलं आहे, याला काही जमणार नाही. तर तिथे आपण असा विचार करायचा की त्यांना जमत नाही ना, म्हणून ते आम्हाला बोलत आहेत, मला जमणार. सो वेन समवन टेल्स यू इट कॅनॉट बी डन, टेक इट मोर ॲज अ रिफ्लेक्शन ऑफ हिज ऑर हर लिमिटेशन, नॉट युअर्स. आणि शेवटी ते म्हणतात, देर इज नो लिमिट टू ह्युमन इमॅजिनेशन, देर इज नो लिमिट टू ह्युमन अचिव्हमेंट एक्सेप्टिंग द लिमिट यू पुट ऑन युअर सेल्फ, सो गो लिमिटलेस, आउट परफॉर्म युअर सेल्फ. म्हणजे काय, तुमच्या अचिव्हमेंट्सला, तुमच्या शिक्षणाला, तुमच्या विचारशक्तीला काही लिमिटच नाही. त्याच्यामुळे जितकं जास्त शिकत जाल तितकं जास्त तुम्हाला समजूत त्याची समजणं ते तुम्हाला जास्त समजेल. सो गो लिमिटलेस अँड आउट परफॉर्म युअर सेल्फ. विथ दिस आय कन्क्लूड माय टॉक. 15 मिनटं अगोदरच संपवलं आहे, सो तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे, कारण अत्याचार होतो हे दिसलं म्हणून संपवलं. थँक्यू अँड माय ऑल बेस्ट विशेस अँड चॉईसेस ब्लेसिंग्स फॉर ऑल युअर फ्युचर एंडेव्हर्स. थँक्यू.